म्हणतात याला? सोलर एनर्जी. हा ठीक आहे. गोट्यावर सुरू होते सर. बघा या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा हिवरखेड शाळेचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये पडलेली जी एक सोलर प्लेट आहे विज्ञान प्रयोगशाळेमधली, त्या सोलर प्लेटचा उपयोग करून त्यापासून पवनचक्कीचं जे ज्याप्रमाणे मॉडेल असतं तसं सोलरवरचं हे मॉडेल त्यांनी तयार केलं आहे. सोलर फॅन म्हणता येईल. बरं, हे तयार कोण केलं? नाही, कल्पना डोक्यात कोणाची आली पहिल्यांदा? माझ्या. बर, तुझं नाव सांग पहिल्यांदा. प्रतीक योगेश रावणकर. बर, तुझा वर्ग सांग. 5वा. हा, आणि शाळेचं नाव सांग. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा हिवरखेड. अच्छा, बरं, याच्यासाठी तू काय काय वापरलं? पहिले हे पाईप होते इथं पडलेले. अच्छा. पाईप घेतले, त्यांना कापलं आणि या नरेशनी मोटर आणले त्याच्या घरून. आणि आम्ही कशाची मोटर आहे रे? ते गाडी रिमोट कंट्रोल. त्याच्या घरी बंद पडेल गाडी होती. अच्छा. त्याने काढून आणल्या. बर बरं, आता तू जे फॅनचे पाते वापरलेले आहेत आहे की नाही, हे पाते कशापासून तयार केले आहेत रे? आईस्क्रीमच्या कांड्यापासून. बघा, अगदी लो कॉस्ट हा यांनी या ठिकाणी प्रोजेक्ट तयार केला आहे. अगदी कमी खर्चामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो आपण या ठिकाणी. बघा या ठिकाणी आईस्क्रीमच्या कांड्या ज्या पडलेल्या असतात, त्या आईस्क्रीमच्या उरलेल्या काड्या ज्या आहेत, पडलेल्या काड्या, त्याचा या ठिकाणी फॅनसाठी वापर केला आहे. आणि या ठिकाणी त्यांनी डिझायनिंग पण सुंदर केलं आहे. आणि खाली पुठ्ठा वापरला जो शाळेमध्ये पडलेला दिसत आहे ना तुला. बरं, याला एकूण किती खर्च आला सांगू शकशील का तू? 10 रुपये. गोंदसाठी. बघा, फक्त त्याला गोंदसाठी 10 रुपये खर्च आला. खरं तर गोंद जर त्याला बाबळीच्या डिंकाचा काढला असता तर त्याला पण खर्च आला नसता. सुंदर असा उपक्रम आहे. आता याच्यामध्ये कोण कोण भाग घेतला तुम्ही? तुला मदत कोणी कोणी केली? हां, त्यांचे पण नाव सांगा. सांग रे नाव. प्रतीक, हर्षद, नरेश, रोशन. अच्छा, बरं, सगळे तुम्ही कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहेत? 5वीच्या वर्गाचे विद्यार्थी आहेत, आहे का नाही? तर पुन्हा आणखी असे नवीन काही उपक्रम करण्यासाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट. असेच उपक्रम करत राहा, आहे की नाही? सायन्सचे प्रोजेक्ट तुम्ही करत राहा, ठीक आहे? ओके.